Hello friends, I am Miss Shruti. Welcome to my channel Love to Nursing. Today we learn about empyema. Sorry for late video posting. तर आज आपण पाहणार आहोत empyema. Empyema is a serious condition in which pus collect in space between the lungs and the inner chest wall. This space is called a pleural space. Okay. तर लास्ट टाइम मी शॉर्ट्स टाकलेले, तुम्ही पाहिले नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकते. की एम्पायमा म्हणजे काय, की एक पस कलेक्शन आहे. कुठे? लंग्समध्ये. फक्त नॉर्मली तुम्ही लक्षात ठेवला की लंग्समध्ये पस कलेक्शन होते तरी चालेल. ओके. एम्पायमा इज अ सिरियस कंडिशन इन विच पस कलेक्ट्स इन द स्पेस बिटवीन द लंग्स अँड द इनर चेस्ट वॉल. मग त्या स्पेसलाच काय म्हणतात? प्ल्युरल स्पेस. त्या प्ल्युरल स्पेसमध्ये पस कलेक्शन होतंय, त्याला एम्पायमा असं म्हणायचं. क्लिअर? ओके. नेक्स्ट, कॉजेस ऑफ एम्पायमा. की कोणकोणती कारण आहेत एम्पायमाची? फर्स्ट आहे निमोनिया. निमोनिया इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ एम्पायमा. बॅक्टेरिया कॅन स्प्रेड फ्रॉम द लंग्स टू द प्ल्युरल स्पेस अँड कॉझिंग अन इन्फेक्शन. निमोनिया हे एक मोस्ट कॉमन कॉज आहे एम्पायमाचं. त्यामुळं काय होतं, निमोनियामुळं जे बॅक्टेरिया आहेत ते ऑल ओव्हर लंग्समध्ये स्प्रेड होतात. मग ते लंग्समध्ये होतात, प्ल्युरल स्पेसमध्ये होतात. त्यामुळं काय होतं, इन्फेक्शन होतं. क्लिअर? बघा इथे डायग्राममध्ये पण दाखवलंय. नॉर्मल लंग्स तुमचे आणि हे निमोनिया झाल्यावर कसं होतं. देन सर्जरी. इफ यू हॅव डन एनी सर्जरी ऑन द चेस्ट, ओके, जर तुम्ही सर्जरी केली असेल चेस्ट रिलेटेड कोणतीही, तरी सुद्धा तुम्हाला ॲज अ इन्फेक्शन म्हणून एम्पायमा होऊ शकतो, पस कलेक्शन होऊ शकतं. अँड दिस इज बिकॉज द सर्जरी कॅन डॅमेज द प्ल्युरा. आणि तुमचं जे प्ल्युरल स्पेस आहे त्याला आपण प्ल्युरा म्हणतो, ते काय होतं, डॅमेज होतं आणि तिथं रिस्क होते, इन्क्रीज द रिस्क ऑफ इन्फेक्शन. द नेक्स्ट इज अ ट्रॉमा. Trauma to the chest, such as rib fracture or a puncture wound, can also cause empyema. तर ट्रॉमा टू द चेस्ट म्हणजे जर समजा रिब फ्रॅक्चर झालं असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, रिब फ्रॅक्चर झाला असेल, पंक्चर झाला असेल वुंड, तरी आपल्याला एम्पायमा होऊ शकतो. देन कॅन्सर. ओके. Cancer in the lungs or chest can spread to the pleura, causing an infection. कॅन्सर काय, ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स. त्यामुळे काय होतं, प्ल्युरामध्ये ते सगळं इन्फेक्शन पसरतं आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला एम्पायमा होण्याची शक्यता आहे. क्लिअर? दॅट इज द कॉज ऑफ एम्पायमा. नेक्स्ट, सिम्पटम्स ऑफ एम्पायमा. तर कोणकोणते सिम्पटम्स आहेत एम्पायमाचे? तर ब्रीदिंग डिफिकल्टीज, फीवर, कफिंग. ब्रीदिंग डिफिकल्टीज कोणती येते, की शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, डिफिकल्टी ब्रीदिंग अँड चेस्ट पेन आर कॉमन सिम्पटम्स. श्वास घ्यायला त्रास होतोय, ऑब्व्हियसली श्वास घ्यायला त्रास होणार आहे तुम्हाला. का? कारण पस कलेक्शन झालंय प्ल्युरल स्पेसमध्ये. ब्रीदिंग डिफिकल्टी होणार आहे, चेस्ट पेन होणार आहे. ओके, त्यामुळे हे कॉमन सिम्पटम आहेत. आता फिवर. आता कॉमन आहे की समजा आपल्या बॉडीमध्ये कोणतंही इन्फेक्शन झालं तर फिवर ही पहिला रिॲक्शन म्हणजे सिम्पटम्स दिसून येते. ओके, त्यामुळे फिवर ऑब्व्हियसली असणार तुम्हाला. कफिंग. कफिंग स्पेशली इफ इट ब्रिंग्स अप प्लेगम कॅन बी सिम्पटम ऑफ एम्पायमा. कफ कधी येणार आहे तुम्हाला? जेव्हा प्लेगम साचला असेल तेव्हा तुम्हाला कफ येणार आहे. क्लिअर? ओके, दिस इज द सिम्पटम्स. डायग्नोसिस ऑफ एम्पायमा. तर आता कोणकोणते, म्हणजे कशावरनं असं समजणार आहे की तुम्हाला की मला एम्पायमा झालेला आहे? तर कोणकोणते डायग्नोसिस आहेत? फर्स्ट, फिजिकल एक्झाम. जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो तेव्हा स्टेथोमधून ते काहीतरी ऐकतात. उगाच घालतात का स्टेथो आपण हेडफोन घालतोय तसा? नो, त्याच्या मागे काहीतरी रिझन असते. ते काय करतात, फ्लूइड चेक करतात, प्लस एअर चेक करतात लंग्स मधली.
ओके, ते केअरफुली लिसन करतात आणि त्यातून त्यांना समजते की नेमकं पस आहे, फ्लुइड आहे का एअर आहे. ओके, सायन्स चेक करतात ते आणि त्यावरून ते डायग्नोज करतात, पण ते डायग्नोसिस फुल म्हणजे कॉन्फिडेन्शियली नसतात. पण जेव्हा आपण काहीतरी टेस्ट करतो, सिटी स्कॅन करतो, एक्सरे करतो, तेव्हा आपल्याला समजते की नेमकं एअर आहे, फ्लुइड आहे का पस आहे. क्लिअर. देन इमेजिंग टेस्ट. इमेजिंग टेस्टमध्ये ॲज अर्ली मी तुम्हाला सांगितलं की चेस्ट एक्सरे, सिटी स्कॅन अँड अल्ट्रासाउंड कॅन बी युज्ड टू व्हिज्युअलाइज द फ्लुइड इन द प्लुरल स्पेस. तर सिटी स्कॅन, चेस्ट एक्सरे किंवा अल्ट्रासाउंड हे काय करतात, व्हिज्युअलाइज करतात फ्लुइडला प्लुरल स्पेस मधल्या. त्यामुळे आपल्याला समजते की आपल्याला एम्पायमा झालेला आहे. फ्लुइड अनालिसिस. A sample of fluid from the pleural space may be taken to examine the bacteria causing the infection. मग आपण एकदा काय करतो की प्लुरल स्पेस मधलं जे काय फ्लुइड आहे त्याचं सॅम्पल आपण घेतो. ओके, सॅम्पल घेतल्यानंतर ते आपण टेस्टला पाठवतो, एक्झामिन करायला पाठवतो आणि त्यातून समजतं आपल्याला की कोणता बॅक्टेरिया किंवा काय झालंय आपल्याला. क्लिअर. ट्रीटमेंट ऑफ एम्पायमा. आता लॉट्स ऑफ इन्फेक्शन तुम्हाला होते म्हणल्यावर कॉमन सी बात आहे की अँटीबायोटिक आपल्याला यूज करायला पाहिजे. अँटीबायोटिक काय करतं, बॅक्टेरियल इन्फेक्शनला थांबवतं, ट्रीट करतं. देन ड्रेनेज. A chest tube may be inserted to drain the pus from the pleural space. ड्रेनेज आपण काय टाकतोय, कारण जो काय प्लुरल स्पेस मधला पस आहे तो बाहेर येण्यासाठी आपण ड्रेनेज टाकणार आहे. देन सर्जरी. इन सम केसेस सर्जरी मे बी नेसेसरी टू रिमूव्ह द पस अँड रिपेअर एनी डॅमेज टू द प्लुरा. एक एकदा काय होतं की सर्जरी सुद्धा ते तुम्हाला असाइन करू शकतात का, कारण पस काढणं खूप इम्पॉर्टंट असते. ते जर ऑल ओव्हर स्प्रेड झालं तर इन्फेक्शन बसू शकतं लंग्सला. त्यामुळं आपल्याला सर्जरीमध्ये तो पस रिमूव्ह करायचा असतो, प्लस जे काही डॅमेज झाले तुमच्या प्लुरल स्पेसला, प्लुराला, ते कव्हर करायचं. क्लिअर. हे तुमचं ट्रीटमेंटमध्ये आलं. देन कॉम्प्लिकेशन्स. आता कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, लंग कोलॅप्स. समजा जर फ्लुइड जे आहे प्लुरल स्पेसमध्ये ते काय करतं, लंग्सना कॉम्प्रेस करतं आणि लंग्स कॉम्प्रेस जर झाले तर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि श्वास जर घ्यायला त्रास झाला तर तुम्हाला चोकिंग सुद्धा होऊ शकतं. ओके, त्यामुळं अनफॉर्च्युनेटली यू कॅन फेस टू द डेथ. देन सेप्सिस. Infection can spread from the pleural space to the bloodstream and leading to a serious condition called as a sepsis. इन्फेक्शन जे आहे ते प्लुरल स्पेसमध्ये ऑलरेडी स्प्रेड झालेलं आहे, त्यानंतर ते ब्लडस्ट्रीम मध्ये येते आणि एक सिरियस कंडिशन तिथं फॉर्म होते, त्याला म्हणायचं सॅप्सिस. देन क्रोनिक लंग डिसीज. एम्पायमा कॅन डॅमेज द लंग टिश्यू अँड लिडिंग टू क्रोनिक लंग डिसीज. एम्पायमा काय करते, लंग्स टिश्यूना डॅमेज करते आणि त्यामुळं तिथं क्रोनिक लंग डिसीज तयार होतात. दिस इज अबाउट कॉम्प्लिकेशन ऑफ एम्पायमा. फर्स्ट वी कॅन सी लंग कोलॅप्स, सेप्सिस, क्रोनिक लंग डिसीज. ओके. Then prevention of empyema. How we can prevent? Okay, first is a vaccination. Vaccine खूप important आहे. Vaccine for pneumonia such as pneumococcal vaccine can help reduce the risk of empyema. तुम्ही निमोनियाचं वॅक्सिनेशन घेऊ शकता, जेणेकरून जे काय रिस्क फॉर्म होतीये, कॉम्प्लिकेशन्स होते ते प्रिव्हेंट करता येईल. हँड हायजीन. सर्वात बेस्ट आणि इम्पॉर्टंट हायजीन आहे की हँड हायजीन. जेव्हा तुम्ही आपले हात स्वच्छ ठेवता तेव्हा लाखो रोगांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. त्यामुळे वॉश युअर हँड्स फ्रिक्वेंटली कॅन प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ बॅक्टेरिया. देन हेल्दी लाईफस्टाईल. Eating a healthy diet and exercise regularly can help boost your immune system. तर तुमचे लाईफस्टाईल हेल्दी पाहिजे, एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर केले पाहिजेत, डाएट तुमचा प्रॉपर असला पाहिजे. त्यामुळे काय होतं, इम्युन सिस्टीम तुमची बूस्ट होते, चांगली राहते, जेणेकरून तुम्हाला दुसरे कोणतेही डिसीज होणार नाहीत.
Then smoking cessation. If you have addicted to smoking, then you can stop now. ओके. जर तुम्हाला ॲडिक्शन असेल स्मोकिंगचं, तर ते आजच्या आज तुम्ही स्टॉप केलं पाहिजे. कारण स्मोकिंग हा एक लंग्सचा विकनेस आहे. त्यानं काय होतंय, इन्फेक्शन इन्क्रीज होते आणि तुम्हाला एम्पायमा होऊ शकतो. त्यामुळं स्मोकिंग सिजेशन इज व्हेरी 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 इसेन्शियल अँड इम्पॉर्टंट. First is a vaccination, second hand hygiene, third healthy lifestyle, and smoking cessation. Okay. Then favorite नर्सिंग मॅनेजमेंट ऑन एम्पायमा. तर एक एक स्टुडंटचं ठरलेलं असतं की नर्सिंग मॅनेजमेंट आलं की आहे असे 4 स्टेप फॉलो करायचे आणि लिहायचं. ओके, 4 स्टेप इम्पॉर्टंटच आहेत तुमच्या, जे आपण सगळ्याच डिसीजना लिहितो. कोणकोणतं? असिस्ट द पेशंट कंडिशन, चेक द व्हायटल सायन्स, एज्युकेशन. ओके, गिव्ह एज्युकेशन टू द पेशंट अबाउट डिसीज, देन गिव्ह सायकोलॉजिकल सपोर्ट अँड गिव्ह प्रॉपर डाएट. हे 5 जे आहेत ते आपण सगळ्यांनी सगळ्या डिसीजला लिहू शकतो. पण काहीतरी न्यू पाहिजे तुमच्यामध्ये. ओके, एक्झामिनरला हे सगळे सेम पॉइंट माहीतच असतात, पण काहीतरी न्यू जेणेकरून तो इम्प्रेस होईल. ओके, त्यामुळं आता बघूया आपण की ह्याच्यामध्ये काय लिहिता येईल आपल्याला. फर्स्ट टाइम मॉनिटर, TPR BP चेक करा. TPR इन द सेन्स टेम्परेचर, पल्स अँड रेस्पिरेशन अँड BP. ओके, ह्याला आपण व्हायटल सायन्स म्हणतो, ते आपण चेक करायचं आहे. नेक्स्ट आहे पेन मॅनेजमेंट. जे काय पेन, चेस्ट पेन होतंय, त्यामुळे जे काही डिस्कम्फर्ट होतंय, त्यामुळं पेशंटला असिस्ट करायचं, त्यांना मेडिकेशन ॲडमिनिस्टर करायचे ॲनल्जेसिक ॲज पर नर्सेस ऑर्डर, नो डॉक्टर्स ऑर्डर. ओके, त्यामुळे काय होईल, पेशंटला कम्फर्ट फील होईल. देन एज्युकेशन. नर्सेस एज्युकेटेड पेशंट अबाउट एम्पायमा. एम्पायमा बद्दल त्यांना एज्युकेशन द्यायचं. मग ते कॉजेस, सिम्टम्स, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन. लास्ट वन इज अ इमोशनल सपोर्ट. प्रत्येक पेशंटला गोळ्यांपेक्षा इमोशनल सपोर्टची जास्त गरज असते. तुम्ही कितीही भारी गोळ्या आणला, 1 लाखच्या, 2 लाखच्या, कितीही, की जेणेकरून पेशंट चटकन उठून बसेल, तुम्ही दिला, पण त्याचा एवढा असर पडत नाही जेवढं तुमच्या गोड बोलण्याने त्या पेशंटला बरं वाटायला लागतं. ओके, त्यामुळे इमोशनल सपोर्ट द्यायचा आहे पेशंटला की काय होणार नाही, तुम्ही यातून बाहेर पडाल. ओके, हे काहीच नाहीये तुमच्या पुढं, तुम्ही बाहेर पडाल यातून, असं तुम्ही इमोशनल सपोर्ट द्यायचा. एवढ्या गोळ्या खावा, एवढं जेवून गोळ्या खावा. आणि घरातल्यांपेक्षा सिस्टर लोकांचं पेशंट जास्त ऐकतात, त्यामुळे आपण खूप क्लोज असतो पेशंटच्या. ओके, क्लिअर? समजलंय सगळं? ओके, तर आपण एम्पायमा म्हणजे काय पाहिलं. एम्पायमा म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर कॉजेस, सायन्स, सिम्टम, देन डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ एम्पायमा. ओके, then nursing management. I hope you understood this video. Thank you so much guys for watching my video. Thank you so much. Keep in touch. Bye and stay healthy.